रेकॉर्ड बटन दाबायचं राहील. तर आपण आजपासून एक नवीन उपक्रम चालू करतोय, ते म्हणजे संवाद नावाचा एक हा उपक्रम आहे. आणि ह्या उपक्रमाद्वारे आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलवून आपल्याशी वेगवेगळ्या नवीन विषयांवर संवाद साधण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपण वापरणार आहोत. आजचा विषय काय आहे, आजचे आपले स्पीकर कोण आहेत, हे सगळे आजचं सूत्रसंचालन योगेश तडवळकर करणार आहे. तर मी जास्त वेळ घेत नाही, योगेशकडे सूत्र सोपवतो आणि शेवटी परत आपण एकदा परत भेटूया. योगेश, तुझ्याकडे ऑन बोलू. थँक्यू आशिष. सर्वांचं स्वागत आणि खास करून पोंडके सर तुमचं स्वागत. महाराष्ट्र मंडळाच्या वतीने आज जो आपण संवाद साधणार आहोत त्यात पहिल्या भागातच तुम्ही आणि तुमचे विचार आम्हाला ऐकायला मिळतात, त्याबद्दल खूप आनंद वाटतोय. सगळ्यांच्या वतीने मी तो आनंद व्यक्त करतो सुरुवातीला. आणि थोडक्यात तुमची ओळख, अर्थात प्रख्यात वैज्ञानिक विचारवंत डॉक्टर बाळ फोंडके यांची तशी ओळख सगळ्यांनाच आहे, महाराष्ट्राला, भारताला सगळ्यांना आहे. परंतु या निमित्ताने एक त्यांच्या कारकिर्दीचा आणि योगदानाचा छोटासा आढावा म्हणून मी 4 शब्द बोलणार आहे. आणि त्याचबरोबर कार्यक्रमाची नक्की रूपरेषा काय असेल त्याबद्दल बोलणार आहे. बाळ फोंडके यांची कारकीर्द म्हणजे जवळजवळ 21 वर्ष ते भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये न्यूक्लिअर बायोलॉजिस्ट म्हणून कार्यरत होते. याचबरोबर त्यांनी टाइम्स ग्रुपच्या सायन्स टुडे या नियतकालिकाचं संपादकत्व अनेक वर्ष सांभाळलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या सायन्स सेक्शनचे ते एडिटर होते. आणि त्यानंतर रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या स्वभावातला खूप प्रवास करण्याचा, खूप अस्वस्थ असण्याचा, सतत विचार करण्याचा जो भाग आहे, त्या अनुषंगाने ते अजूनही अनेक विद्यापीठांना सल्लागार म्हणून आपलं मार्गदर्शन करत असतात, लिहित असतात. त्यांनी आतापर्यंत अनेक लेख लिहिले आहेत, पुस्तकं लिहिली आहेत, ते सगळ्यांना माहितीच आहे. तर हा त्यांच्या कारकिर्दीचा छोटासा आढावा. परंतु योगदानाबद्दल बोलायचं झालं तर ते या सगळ्यापेक्षा खूप खूप मोठं आहे. म्हणजे आम्हाला तुमची जी ओळख आहे आणि ज्याच्यासाठी आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो तुमचा, ती गोष्ट अशी की तुम्ही मराठी मनाला आणि समाजाला विज्ञानाबद्दल विचार करायला शिकवलं. तुम्ही आम्हाला विज्ञानाशी कनेक्ट करून दिलं. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मग फक्त वैज्ञानिक माहितीच नाही तर विज्ञानातली गंमत आणि त्याचं आपल्या जीवनाशी असलेलं नातं हे आम्हाला तुमच्याकडून कळत गेलं. आणि हे लहानपणापासून मी पर्सनली पण अनुभव केला. म्हणजे तुम्ही लिहिलेली अनेक पुस्तकं, एक पुस्तक आता माझ्याकडे आहे तुमचं, खिडकीलाही डोळे असतात. आणि सांगायचा शेवटचा माझा मुद्दा असा आहे की तुमचं सगळं साहित्य तुम्ही ज्या प्रकारे लिहिलं त्यामध्ये फ्रॉम इन्फॉर्मेशन टू नॉलेज अँड नॉलेज टू इन्साइट असा तुमचा विचार नेहमी दिसत आलाय. म्हणजे फक्त माहिती नाही तर ते ज्ञान या स्वरूपात कसं पुढे येईल आणि नुसतं ज्ञान न राहता त्याचा आपल्या आयुष्याला किंवा आपल्या दृष्टिकोनाला काय सकारात्मक फरक त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात घडेल यासाठी तुम्ही सतत कार्यरत होतात. आणि तुमच्या साहित्यामधली रंजकता तुम्ही कधीही कमी होऊ दिली आहेत. म्हणजे वैज्ञानिक गोष्टी म्हणजे त्या खूप अशा जटिल असतात किंवा त्या आपल्याला त्यांचा काही फार उपयोग नसतो. अशा गैरसमजातून जी माणसं सगळी आपण आपल्या बाजूला वावरणारी पाहतो त्यांना उत्कृष्ट करून आणि मग त्यांना तो वैज्ञानिक दृष्टिकोन देणं हे तुमच्या त्या रंजकतेमुळे नेहमी घडत आलं. त्यामुळे वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू आणि वी आर व्हेरी हॅपी की आज तुम्ही महाराष्ट्र मंडळ सिंगापूर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या संवादामध्ये आमच्या बरोबर आहात. तर आजचा विषय आहे ऋणानुबंध, नात्यागोत्यांमागचं विज्ञान. त्याबद्दल तुम्ही सांगालच. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी पटकन रूपरेषा देतो की आपण हे कसं एक्झॅक्टली करणार आहोत. आजचं सेशन साधारण 45 ते 50 मिनिटं फोंडके सर आपल्याला मार्गदर्शन करतील या विषयावर. आणि या दरम्यान तुम्ही तुमचे व्हिडिओज आणि ऑडिओज हे प्लीज ऑफ ठेवा. पण संवाद सुरू असताना तुम्ही तुमच्या कमेंट्स किंवा तुमच्या प्रतिक्रिया, प्रश्न सुद्धा जर असतील तर ते तुम्ही चॅट मध्ये टाईप करू शकता. पण आपण हे जे 2 वे कम्युनिकेशन आहे ते कार्यक्रम संवाद संपल्यानंतर घेणार आहोत. म्हणजे 50 मिनिटानंतर साधारण ते प्रश्न किंवा अजूनही काही प्रश्न असतील, कमेंट्स असतील
तर ते आपण डायरेक्टली डॉक्टर फोंडकेंबरोबर त्याचा संवाद साधू. तर ही साधारण आजची रूपरेषा असेल. बाकी तुम्ही माईक आणि तुमचा व्हिडिओ ऑफ ठेवणं हे गरजेचं आहे, कारण हे ऑनलाईन मीडियम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला फोंडके सरांच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करता यावं, म्हणून तेवढं सहकार्य करा. आता फार जास्त वेळ न दवडता मी फोंडके सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करा. धन्यवाद. थँक्यू योगेश. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरशी माझे ऋणानुबंध असे जुने आहेत, कित्येक वर्षांपासूनचे आहेत. आणि त्यामुळे या मंडळामध्ये माझे विचार आता मांडण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मला खरोखरच आनंद वाटतो. भाषा आणि संस्कृती यांचं नातं रक्ताच्या नात्यासारखंच घट्ट असतं. त्यामुळे काही शब्द किंवा वाक्प्रयोग हे त्या भाषेतच सखल बसतात, शोभून दिसतात. त्यांचा ध्वन्यार्थ किंवा भावार्थ इतर भाषांमधून तितक्याच नेटकेपणानं किंवा जोमदारपणे व्यक्त करणं कठीण जातं. ऋणानुबंध असाच एक शब्द मराठी भाषेचं तर लेणंच आहे, परंतु ऋणानुबंध म्हणजे काय हे इतर भाषेमध्ये सांगणं, इतर भारतीय भाषांमध्ये सांगणं सुद्धा सहजासहजी शक्य होत नाही. इंग्रजी सारख्या पाश्चात्य भाषांचा तर प्रश्नच नाही. तरी ऋणानुबंध म्हणजे काय हा प्रश्न उठतोच. ऋणानुबंध म्हणजे नातीगोती ती तर आहेतच, पण ऋणानुबंध तिच्या चौकटीत अडकून पडत नाही, तिच्या पलीकडे जातात. धर्म, प्रांत, भाषा, चालीरीती ह्याच्यापैकी कोणताही समान धागा नसताना घट्ट अनुबंध झाल्याचं आपण सर्वत्र अनुभवतो ना. म्हणूनच ऋणानुबंधाचा थोडा व्यापक विचार करावा असं वाटतं. नाती तर नातीगोतीपासून सुरुवात करूया. नाती रक्ताची असतात, ती अधिक घट्ट असतात, त्यांचे बंध अधिक मजबूत असतात, सहजासहजी ते तुटत नाही. तोडू म्हटलं तरी त्यासाठी फार मोठी ऊर्जा खर्च करावी लागते आणि तरीही तुटत नाही. नसलं तरी मनात ते टिकूनच राहतात. शिवाय ही जी रक्ताची नाती आहेत तितकी बळकट कशी असतात हे इंग्रजीतल्या ब्लड इज थिकर दॅन वॉटर या वाक्प्रयोगातून सहज व्यक्त होतं. शिवाय रक्ताची नाती ही जन्मापासून जोडलेली असतात. जन्म होता क्षणीच ती प्रस्थापित होतात आणि मग आयुष्यभर ती आपली साथ करतात. त्यामुळेच त्यांच्यातले बंध अधिक बळकट असतात, ते सहजासहजी तुटत नाही. या नात्यांचं स्वरूप मला अणुगर्भातल्या अंतररचनेसारखं वाटतं, ॲटॉमिक स्ट्रक्चर सारखं वाटतं. म्हणजे अणुमध्ये कसं केंद्रकात किंवा त्याच्या गर्भात एक प्रोटॉन असतो आणि त्याच्या भोवती निरनिराळ्या अंतरांवरच्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन प्रदक्षिणा घालत असतात. रक्ताच्या नात्यांचे स्वरूप तसंच आहे. केंद्रस्थानी एक व्यक्ती असते, मी, तुम्ही, तुमच्या पलीकडचे, आणि त्यांच्या भोवती मग नातेवाईक निरनिराळ्या कक्षांमध्ये वावरत असतात. या कक्षांचं केंद्रापासूनचं अंतर जितकं कमी तितके त्यांचे बंध अधिक बळकट, अधिक जोमदार. जितकं अंतर जास्ती तितकी त्यांची पकड सैल, बंध अधिक विश्लेषित. आता हे आपण नेहमीच अनुभवतो. या केंद्रकात जी व्यक्ती असते तिच्या भोवतीच्या पहिल्या कक्षेत जे नातेवाईक असतात ते म्हणजे आई वडील, संतती म्हणजे मुलगा मुलगी, आणि सहोदर म्हणजे भावंड, भाऊ बहीण वगैरे. यांच्यातलं नातं अधिकच बळकट असतं, सहजासहजी तुटत नाही. तोडू म्हटलं तरी तुटत नाही. त्याच्या पलीकडच्या कक्षेमध्ये मग त्याच्याहून चुलत भावंड, काका काकी, मामा मामी, मावशी, आत्या, त्यांची मुलं, त्यांच्या बरोबरचे बंधे बळकट असतात. पण पहिल्या कक्षातल्या नातेवाईकांना इतके बळकट नसतात, त्यांच्या इतके जोमदार नसतात, कारण अंतर जास्त असतं त्या कक्षेचं. आणि त्यामुळे ते तोडण्यासाठी तेवढी ऊर्जा खर्च करावी लागत नाही. त्याही पलीकडे मग चुलत आत्ते, मामी मावस वगैरे, सेकंड थर्ड कझिन्स, त्यांच्यातले बंध अधिकच विस्तृषित, तेवढे मजबूत नाही, अधिक लवचिक. त्याही पलीकडे मग बॅलन्स इलेक्ट्रॉन्स, मुक्त, मनमौजी,
सहजासहजी या अणूपासून दूर जाऊन दुसऱ्या कोणत्या तरी अणूशी संधान साधू शकणारे, त्यांच्यातल्या बंधांमध्ये जी आत्मीयता हवी तेवढी येत नाही. अर्थात ही झाली सर्वसाधारण स्थिती. काही काही वेळेला दुसऱ्या कक्षातले नातेवाईक पहिल्या कक्षात येतात, बंध अधिक बळकट होतात. म्हणजे चुलत भाऊ सख्या भावापेक्षा अधिक जवळचा वाटतो, जवळचा असतो. मामे बहीण सख्या बहिणीपेक्षा अधिक प्यारी होते, काही काही वेळा अधिकच प्यारी होते. पण हे अपवाद, नियम रूढ करणारे अपवाद. आता ही जी नाती आहेत, ही नाती बळकट असण्याचं एक कारण आहे. पण त्या आधी जाताना आपल्याला दुसरा एक विचार करायला हवा की सर्वच नाती काही रक्ताची नसतात, काही विवाह बंधनातून आलेली असतात, वैवाहिक नाती असतात. तिथे मात्र स्वरूप तेच, फक्त आता फरक इतकाच की केंद्रकात म्हणजे गर्भामध्ये एक जण नसतो, दोघं असतात, पती आणि पत्नी, एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन, म्हटलं तर विजातीय जोडी. परंतु त्यांच्यातला जो बंध आहे, पती आणि पत्नींमधला जो बंध आहे नात्याचा, तो सर्वात बळकट असतो. अणुगर्भात हे दिसून येतं की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्र बांधणारा जो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे, तो सर्वात जास्ती बळकट असतो. या विश्वात जी 4 मूलभूत बल आहेत, त्यापैकी सर्वात ताकदवान बल हे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. वैवाहिक बंधनाच्या नात्यांमध्ये ते आपल्याला दिसून येतं. पण या बंधनाचं एक आणखी वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हा जो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे, हा जो बंध आहे, तो कमी अंतरावरच जास्त कार्यरत असतो. जसजसं अंतर हे वाढू लागतं किंवा वाढण्याची शंका येते, त्यावेळेला मग तो बंध अधिकाधिक विस्फुषित होत जातो. आणि त्यामुळे मग अशी जेव्हा शंका येते त्यावेळेला आय लव्ह यू, आय लव्ह यू टू, आय लव्ह यू, आय लव्ह यू टू असा मंत्रजाळात करत राहावं लागतं. या वैवाहिक बंधनाच्या पहिल्या कक्षेमध्ये असतात सासू सासरे, मेहुणा मेहुणी वगैरे नातेवाईक, नणंद भावया. त्यांच्यातले बंध बळकट असतात, पण रक्ताच्या नात्यातल्या पहिल्या कक्षेतल्या बंधांचे जवळच नसतात. म्हणजे बहिणीची जागा मेहुणी घेऊ शकत नाही किंवा भावाची जागा मेहुणा घेऊ शकत नाही. नणंद आणि भावजाईंचं प्रेम किती जरी जुळलं, मैत्री झाली, तरी सख्या बहिणींच्या प्रेमापेक्षा ती कमीच ठरते. त्याही पलीकडच्या कक्षेमध्ये मग नंदेचा नवरा, जाऊ, मेहुण्याच्या कोणतरी, ही दुसऱ्या तिसऱ्या कक्षेतली मंडळी. आणि मग हे जसं अंतर वाढतं तसं इतर नातेवाईक त्यात येतात. रक्ताची नाती जास्त बळकट का असतात, त्याचं कारण म्हणजे ती जनुकीय नाती असतात, समान जीन्सनी जोडलेली असतात. आणि ही समान जीन्सनी जोडलेली नाती का बळकट असतात हे रिचर्ड डॉकिन्सनं आपल्या सेल्फिश जीन या सिद्धांतात सांगून टाकलेलं आहे. डॉकिन्स म्हणतो की आपल्या सर्व गुणधर्मांचं, शारीरिक, शरीराविषयक गुणधर्म निर्धारित करणारे जीन्स असतात, जनुक असतात, ते स्वार्थी असतात. आपलाच प्रसार व्हावा यासाठी त्यांचे सतत प्रयत्न चालू असतात. आणि त्यासाठी मग ते आपलं शरीर, प्राणी असेल, वनस्पती असेल, माणूस असेल, त्यांचा केवळ वाहक म्हणून उपयोग करतात. त्या प्रसाराचं ते एक माध्यम म्हणून ते वापरतात. याची प्रचिती असं म्हटलं तर आपल्याला येते. प्राणी जगतात ती विशेष तत्वाने येते. प्राणी कळप करून राहतात. त्यांच्यामध्ये एक कोणतरी दादा नर असतो, नरपुंग, अल्फा मेल. त्याची त्या संपूर्ण कळपावर सत्ता असते, सर्व माद्यांवर सत्ता असते. त्या माद्यांशी समागम करण्याचा अधिकार फक्त त्यालाच असतो. होतं काय, काही वेळेला हा नरपुंग, अल्फा मेल म्हातारा झाला, तो इतर काही कारणाने दुसरा एक नर येतो आणि याच्याशी संघर्ष करतो, त्याच्या सत्तेला आव्हान देतो, त्याच्याशी झगडा करून तो त्या कळपावर आपलं प्रभुत्व सिद्ध करतो. आता तो नवा अल्फा मेल बनतो. असं झालं की तो पहिल्यांदा काय करत असेल तर जुन्या जो अल्फा मेल होता, जुना जो नरपुंग होता, त्या जुन्या नरपुंगवाची जी संतती आहे त्या संततीला तो मारून टाकतो.
कारण काय, आणि ज्यांना मारून टाकणं शक्य नाही त्याला हाकलून देतो. कारण काय, तर त्या संततीच्या अंगी ह्याचे स्वतःचे जीन्स नसतात, ते पहिल्याच नरपुंगामध्ये असतात. त्यामुळे त्यांना त्या कल्पाला स्थान देऊ नये अशी त्याची भूमिका असते. काही काही प्राण्यांमध्ये तर असं दिसून आलेलं आहे की असा जेव्हा नवीन अल्फा मेल येतो त्यावेळेला गर्भवती असलेल्या माद्यांचं आपोआप गर्भपात होतो, मिसकॅरेज होतो, किंबहुना तो गर्भ पाडून टाकला जातो, कारण मग ते जीन्स अंगी राहू नयेत अशी व्यवस्था असते. तसं म्हटलं तर मनुष्य प्राण्यातही याची थोडीफार प्रचिती येते. मध्ययुगीन राजघराण्यात जे गादीसाठी संघर्ष झाले सावत्र भावंडांमध्ये, ते याचंच प्रतीक आहे. आपल्याकडे मुघल राजघराण्यात असे संघर्ष झालेले आपल्याला नेहमीच दिसून येतात. पेशवाईचं जे पतन झालं त्यालाही खरं म्हणजे तर हेच कारणीभूत आहे, हा संघर्ष, हा जीन्स मधला संघर्ष. हे जे रक्तात जीन्सचं नातं आहे ते कसं बळकट आहे हे तुम्हाला आम्हाला समजेल, तुमच्या आमच्या भाषेत सांगता येईल अशा प्रकारे JBS हार्डेन या जनुकशास्त्रज्ञाने सांगितलं. हार्डेन हे तसे मूळचे ब्रिटिश, परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी भारतीय नागरिकत्व पत्करलेलं होतं आणि भुवनेश्वरला ते स्थायिक झाले होते. PC महालानोबिस यांच्या कार्यानं त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. वेष्टी म्हणजे दाक्षिणात्य गोल धोतर आणि शुभ्र कुर्ता हा त्यांचा वेश होता, त्या वेशातच ते वावरत होते. ते म्हणाले होते एकदा की मी मरायला तयार आहे, मरायला मी एका पायावर तयार आहे, जर माझी 2 सख्खी भावंड वाचणार असतील तर, आणि जर चुलत मामे भावंडांचा प्रश्न असेल तर किमान 4 तरी वाचले पाहिजे. आणि हा 2-4चा हिशोब काय आहे हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलं होतं. कारण सख्ख्या भावंडांमध्ये सहसा 50% जीन्स समान असतात. एकाच माता पित्यांची ती लेकरं असली तरी जन्म होताना मातेच्या आणि पित्याच्या जीन्सची सरमिसळ होते, ती नेहमी सारखी होते असं नाही. त्यामुळे सख्ख्या भावंडांमध्ये सुद्धा सहन 50% जीन्स समान असतात. त्याला अपवाद अर्थात एकसारख्या जुळ्या भावंडांच्या आयडेंटिकल ट्विन्स त्यांच्यामध्ये 100% समानता असते. परंतु इतर भावंडांमध्ये साधारण 50% जीन्स समान असतात. तेव्हा 2 अशी जर भावंड वाचली, सख्खी भावंड वाचली, तर 50 अधिक 50 म्हणजे 100% जीन्स वाचले. मग त्या देहाचा त्याग करायला काहीच हरकत नाही, मरून जायला काहीच हरकत नाही. आणि चुलत मामे भावंडांचा, कझिन्सचा जर प्रश्न आला तर तिथे साधारण 25% जीन्स समान असतात. त्यातले जर 4 वाचले तर परत 25 गुणिले 4 म्हणजे 100, परत हिशोब जुळलं, ताळेबंद जुळलं, मग आता देह ठेवायला त्याला काहीच हरकत नाही. तर ही जी जेनेटिक नाती आहेत, जनितीय नाती आहेत, रक्ताची नाती आहेत, ती त्यामुळेच जास्त बळकट असतात. पण ही जी नाती आहेत, नात्या गोष्टींचा जो पसारा आहे, हे केवळ मानव प्राण्याचंच वैशिष्ट्य आहे. इतर प्राण्यांमध्ये ही नाती दिसत नाहीत आपल्याला. इतर प्राण्यांमध्ये नातं एकच, नर आणि मादी, इतर कोणतीही नाती नाही. त्यामुळेच आपणच जन्माला घातलेल्या पिलाला खाऊन टाकायला नराला कोणतीच आडकाठी वाटत नाही. मी पाहिलं असेल, नुकतीच प्रसूत झालेली मांजरी ज्याच्यापासून ती पिल्लं तिला झाली त्या नराला जवळही फिरकू देत नाही, कारण तिला आपल्या पिलांचं संरक्षण करायचं असतं. तो नर आपल्या पिलाला खाऊन टाकेल याची तिला खात्री असते. अर्थात हे जे संरक्षण करते ती मांजरी, ते आई मुलातल्या मायेमुळे, ममतेमुळे असं म्हटण्याचं कारण नाहीये. तर त्या मुलांच्या अंगी स्वतःचं संरक्षण करण्याची क्षमता येईपर्यंत त्यांचं संगोपन करणं, त्यांचा सांभाळ करणं, ही जी निसर्गानं तिला दिलेली शिकवण असते त्या शिकवणीप्रमाणेच ती वागत असते. एकदा का ती पिलं समर्थ झाली, स्वतःच्या पायावर उभी राहायला लागली, त्यांच्या अंगात स्वतःचं संरक्षण करण्याची क्षमता आली, शक्ती आली, की परत मग आई आणि मूल हे नातं विसरलं जातं. परत नातं एकच, नर आणि मादी.
असं जर आहे तर प्रश्न असा येईल की मनुष्य प्राण्यातच हा नात्या गोत्यांचा पसारा का तयार झाला, का उद्भवला, का ही नाती तयार झाली? त्याचं कारण म्हणजे तोपर्यंत म्हणजे त्यानंतर एक सांस्कृतिक उत्क्रांती झाली शेतीची. शेती करायला माणूस लागेपर्यंत, मनुष्य प्राणी लागेपर्यंत त्याचं जीवन भटकं होतं. हंटर गॅदर, विधी वेची, कंदमुळं खाऊन आणि शिकार करून तो आपली उपजीविका करत. आणि तोपर्यंतची त्याची जीवनशैली इतर प्राण्यांसारखीच होती. त्याची टोळी म्हणजे त्याचा कळप, आणि त्यामध्ये सुद्धा नातं नर आणि मादी एवढंच होतं, इतर नाती नव्हती. याचं एक समग्र आणि सम्यक वर्णन राहुल संस्कृत्यान या महापंडितानं आपल्या व्होल्गा ते गंगा या ग्रंथात केलेलं आढळतं. मुळापासून तो वाचण्यासारखा येतो. पण शेतीचा शोध लागला माणसाला, मनुष्य प्राण्याला, तो शेती करायला लागला. त्यामुळे उपजीविकेसाठी जी भटकंती करावी लागत होती ती टळली. आता अन्नाचा शोध त्याला घ्यायची त्याची गरज भासली नाही. ते अन्न स्वतःच तो पिकवून खायला लागला. त्यासाठी मग एके ठिकाणी राहणंच त्याला भाग पडलं, वस्ती करून तो राहायला लागला. आणि आता ती शेती करण्यासाठी एकाहून अधिक हातांची जरी गरज असली तरी ती कुटुंबाच्या मर्यादित संख्येमधून भागत होती. आणि त्यामुळे कुटुंब संस्था उदयाला आली, कळप राहिला नाही. आणि या कुटुंब संस्थेतलं नातं अधिक घट्ट झालं. या शेतीबरोबरच त्याला पूरक म्हणून किंवा समांतर म्हणून बलुतेदारी उदयाला आली. आणि ती बलुतेदारी किंवा शेती सुद्धा वंश परंपरागत तो व्यवसाय पुढे चालू ठेवला जाऊ लागला. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी, सुताराचा सुतार, लोहाराचा लोहार, विणकराचा विणकर, अशी अवस्था निर्माण झाली. त्यामुळे मग ती जी कौशल्य होती, हे जे व्यवसाय होते, ते एकत्र कुटुंब पद्धतीतून जवळच्या नात्यांमधून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं शक्य झालं. आणि त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती व्यवसाय जन्माला आली. त्यातूनच म्हणजे सगळी नाती जन्माला. शेतीचा उदय साधारण 10,000 वर्षांपूर्वी झाला असं आपल्याला दिसतं. आणि तेव्हापासून ते साधारण 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत ही एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहिली होती, फोफावली होती. त्यानंतर मात्र एक दुसरी सामाजिक क्रांती झाली, त्यात औद्योगिक क्रांती झाली. उद्योगधंदे आले, व्यवसायासाठी इतर मार्ग उपलब्ध झाले. आता वंश परंपरागत असलेली जी व्यवसाय नीती होती तीच अंगीकारण्याची गरज उरली नाही. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच होईल अशी त्याला शिक्षण घेतलं तर तो डॉक्टर होऊ शकत होता, सरकारी अधिकारी होऊ शकत होता, शिक्षक होऊ शकत होता. कोणतीही बलुतेदारी, सुतारचा मुलगा सुतारच होईल शाश्वती नव्हती, त्याला इतर मार्ग उपलब्ध होते. आणि त्यामुळे मग एकत्र कुटुंब व्यवस्थेला खिंडार पडायला सुरुवात झाली. या व्यवसायानिमित्त विशेषतः एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कनिष्ठ मुलांची जी घुसमट होत होती वडीलधाऱ्यांकडून, त्या घुसमटीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग सापडला. त्यांनी दुसरा व्यवसाय निवडला, स्वतंत्रपणे राहायला लागली. एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू वेलायला जाऊन विभक्त कुटुंब पद्धती जन्माला आली. त्यात औद्योगिक क्रांतीनंतर आणि विशेषतः युरोपमध्ये पहिल्या 2 महायुद्धांनंतर, पहिलं आणि दुसरं महायुद्धानंतर स्त्री घराबाहेर पडली, ती अर्थार्जन करायला लागली. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अर्थार्जन करायला लागली. स्वतंत्र विचार तिच्या मनात येऊ लागले. आणि साहजिकच मग एकत्र कुटुंबाचं विभाजन व्हायला अधिक प्रकटी आली. विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. आणि त्यानंतर आता पाहतो आपण तर विभक्त कुटुंब पद्धतीचं विभाजन होत चाललेलं आहे. नवरा, पती आणि पत्नी एकीकडे, मुलं आणखी दुसरीकडे, तोंड आणखी तिसरीकडेच. हे जे स्थित्यंतर घडलं त्याला कारण म्हणजे सांस्कृतिक उत्क्रांती झाली. आता सांस्कृतिक झाली तर ती उत्क्रांतीच होती. आणि त्यामुळे डार्विनचा जो उत्क्रांतीचा नियम आहे तो यालाही लागू पडत होता. डार्विनचा उत्क्रांतीचा नियम सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असं सांगतो, असं आपल्या सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे.
खर तर डार्विननं सर्वाइव्ह द फिटेस्ट ते कधीच म्हटलेलं नव्हतं. तगडा तो तगला असं कधीच म्हटलेलं नव्हतं. तर त्याच्या सिद्धांताचं मर्म सर्वसामान्यांना सहजपणे आकलन व्हावं त्याचं, यासाठी इतरांनी त्याच्या तोंडी शब्द घातलेले. इतरांनी त्याच्या तोंडी शब्द घातलेले होते. त्याचा नियम काय सांगतो मग? त्याचा नियम आपल्याला सांगतो की वातावरणात, पर्यावरणात नेहमीच बदल घडत असतात. नैसर्गिक पर्यावरणाचा मी उल्लेख करतोय. नैसर्गिक पर्यावरणात सतत बदल घडत असतात. तो निसर्ग नियमच आहे. त्या बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता ज्याच्या अंगी असते किंवा जो ती क्षमता अंगीकारू शकतो तो अर्थातच जगून राहतो, त्याचा वंशवृक्ष फोफावतो. ज्यांच्या अंगी ती क्षमता नाही ते हळूहळू नामशेष होत जातात. आणि त्यामुळे ज्यांच्या अंगी ती क्षमता असते ते आपलीच प्रजा जन्माला घालतात. त्यांच्या अंगी मग तेच गुणधर्म येतात आणि मग एक वेगळीच प्रजाती उदयाला येते, नवीन प्रजाती प्रस्थापित होते. हे डार्विनच्या उदयाचं मर्म आहे. सांस्कृतिक उत्क्रांतीलाही लागू पडतो. फरक एवढाच की इथे सांस्कृतिक पर्यावरणातल्या बदलांचा आपल्याला विचार करावा आणि नातीगोती ही सांस्कृतिक पर्यावरणाची देण असल्यामुळे साहजिकच सांस्कृतिक पर्यावरणातल्या बदलांचा त्या नात्या गोत्यांवर फार मोठा प्रभाव पडतो. औद्योगिक क्रांतीमुळे तो प्रभाव पडलाय आपण पाहतोच, महायुद्धांमुळे तो प्रभाव पडला आहे पाहतोच. आणि त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू मिळायला लागल्या. भारतात किंवा भारतासारख्या पौर्वात्य देशांमध्ये ती तेवढ्या जोमानं झाली नाही. याचं कारण या देशांमध्ये औद्योगिक क्रांती अवतरलीच नाही. 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत ती आली नाही आणि महायुद्धांची झळ सुद्धा यांना लागली नाही. दूरवरच कुठून ती बावटळ निघून गेली. आणि त्यामुळे त्या सांस्कृतिक पर्यावरणाच्या बदलाचा अनुभव किंवा त्याचा प्रभाव इथे फारसा पडला नाही. तरी जेव्हा तो पडायला लागला तेव्हापासून मात्र एकत्र कुटुंब पद्धतीला तडा जाऊ लागला. पण आता 21व्या शतकामध्ये मध्ये एक नाही, दोन नाही, तब्बल 5 जबरदस्त बदलांचा प्रवाह येऊन एक प्रकारची त्सुनामी येऊ घातलेली आहे. जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन, आर्थिक उदारीकरण, इकॉनॉमिक लिबरलायझेशन, माहिती तंत्रज्ञान, सर्व दूर पसरलेलं आणि सर्वव्यापी असलेलं माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान ज्यानं माथेरापासून थेट शेतझरापर्यंत मजल मारलेली आहे, आणि आता सर्वांना छळणारा दहशतवाद. त्याच्या जोडीला या वर्षभरात कोरोनाची साथ आलेली आहे. कोरोनाची साथ त्याची साथ संगत करते. आणि या सांस्कृतिक पर्यावरणातल्या बदलांमुळे नात्या गोत्यांवर फार मोठा प्रभाव पडतोय, फार मोठा परिणाम होतो. जागतिकीकरण का आलं तर मुख्यत्वे आलं हे विकसित देशांच्या रेट्यामुळे. कारण विकसित देशांमध्ये उपभोग्य मालाचं फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. त्या मालाची बाजारपेठ त्या त्या देशांमध्ये मर्यादित होती, ती सर्व व्यापून गेली होती. आणि तरीही फार मोठ्या प्रमाणावर उपभोग्य माल साचून राहत होता. मग त्याला बाजारपेठ कुठे मिळाली? तर त्याला बाजारपेठ मिळण्यासाठी विकसनशील देशांकडे त्यांची नजर वळली. पण या देशांनी तोवर तरी मुक्त आयात ठेवली नव्हती. आयातीवर काही निर्बंध घातले होते. कोणाला आत येऊ द्यायचं, कोणत्या मालाला आत येऊ द्यायचं, कोणत्या मालाला आत येऊ द्यायचं नाही, याचे काही निकष होते. एक प्रकारची बंधन होती, एक प्रथम पडदा होता, अर्ध पारदर्शक पडदा होता. तो हटवावा म्हणून विकसित देशांनी दबाव आणला. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सारख्या संस्थेची स्थापना केली आणि त्यातून या विकसनशील देशांना ही मुक्त बाजारपेठेचं तत्व आहे ते अंगीकाराला भाग पाडले. त्यांच्या एकंदरीत दबदब्यामुळे म्हणा, त्यांच्या आर्थिक सामरिक सामर्थ्यामुळे म्हणा, विकसनशील देशांना ते मान्य करणं भाग पडलं. ही नवीन व्यवस्था अस्तित्वात आली. सांस्कृतिक पर्यावरणात फार मोठा बदल घडला. पण विकसित देश निसर्गाचा एक नियम मात्र विसरले.
तर तोपर्यंत या उपभोग्य मालाचा जो प्रवाह होता तो एखाद्या ऑस्मॉसिस सारखा होता. म्हणजे मध्ये एक अर्ध पारदर्शक पडदा होता आणि त्यातून जे पार पडू शकत होतं तेच फक्त पलीकडे जाऊ शकत होतं. सगळंच आओ जाओ घर तुम्हाला ते मुक्तद्वार असं नव्हतं. पण तो अर्ध पारदर्शक पडदा हटवल्याबरोबर मात्र मग आता डिफ्युजन व्हायला लागलं. प्रवाह एकतर्फी राहिला नाही, दुतर्फी व्हायला लागला. जिथं ज्याचं प्रमाण जास्ती तिथून जिथं ज्याचं प्रमाण कमी आहे त्या दिशेनं प्रवाह सुरू झाला. विकसित देशांमध्ये उपभोग्य मालाची रेलचेल होती, भरपूर माल उपलब्ध होता. विकसनशील देशांमध्ये तो नव्हता. त्यामुळे साहजिकच उपभोग्य मालाचा प्रवाह जो आहे तो विकसनशील देशांकडे वाहू लागला. पण विकसनशील देशांकडे भरपूर मनुष्यबळ होतं, कुशल होतं, प्रशिक्षित होतं, ज्याची विकसित देशांमध्ये वानवा होती. त्यांच्या उत्पादनाला योग्य असं मनुष्यबळ तिथं किंवा पर्याप्त असं मनुष्यबळ तिथं नव्हतं. साहजिकच या मनुष्यबळाचा प्रवाह उलट्या दिशेने सुरू झाला. आणि मग त्या विकसनशील देशांमध्ये तिथलं जे प्रशिक्षित मनुष्यबळ होतं त्याला एक नवीन प्रदेश सापडला, नवीन वाट सापडली. साहजिकच पंखात वर आलेली पिलं घरटं रिकामं पाठ ठेवून भृतन उडून जाऊ लागली. दूरदेशी गेली. आम्ही मायदेशी, मुलं दूरदेशी अशी व्यवस्था निर्माण झाली. नात्या गोत्यांमधला फरक, कारण आता पहिल्या कक्षेत असलेले आई वडील, भाऊ बहीण यांच्यात जो बळकट संबंध होता त्यामध्ये अंतर पडत गेलं. केवळ भावनिकच नाही तर भौगोलिक अंतर पडलं, भावनिक अंतरही पडत गेलं आणि त्यामुळे मग त्या नात्या गोत्यांवर फार मोठा परिणाम झाला. आता परिस्थिती अशी आहे की वृद्ध माता पित्र एका देशात, मुलं आणखी दुसऱ्याच देशात, आणि त्यामुळे मग त्यांच्यातला जो संपर्क व्हायला हवा, संवाद व्हायला हवा, तो कुठेतरी आटत चालला. सुरुवातीला दर दिवशी किंवा एका दिवसावर होणारा टेलिफोनचा संवाद 2 दिवसांवर, 3 दिवसांवर, आठवड्याभरावर जाऊ लागला. रविवारी 2-4 मिनिटात संवाद व्हायचा, तोही जुजबी. प्रकृती ठीक आहे ना, पैसे आणखी हवेत का, आम्ही ठीक आहोत, तुम्ही ठीक आहोत, संवाद संपला. त्यात आता तंत्रज्ञानाला आणखी भर घातलेली आहे. स्काईप आलं, आता मी तुमच्याशी बोलतोय असं झूम आलं, त्यातून मग थोडी अधिक जवळीक निर्माण व्हायचे प्रश्न आले. पण तरी सुद्धा या भेटींमध्ये स्पर्शाचा ओलावा नव्हता, पुरावरी भेटल्याचं सुख नव्हतं. तो डोळ्यांमध्ये उतरायला लागला. नात्यांमधलं अंतर वाढत जायला लागलं. त्यातही पहिल्या पिढीतल्या मंडळींशी काहीतरी प्रमाणात नातं टिकून राहिलं. त्यानंतरची पिढी नातवंड त्यांच्याशी कितपत नातं जुळून राहते किंवा राहणार आहे त्याची मात्र शंका आहे. सांस्कृतिक पर्यावरणातला हा जागतिकीकरणाचा एक फार मोठा प्रभाव आहे. आर्थिक उदारीकरण त्याच्यामुळे सुबत्ता आली आहे निश्चित. भारतासारख्या देशामध्ये ती दिसते. 91 साली जेव्हा या आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं गेलं त्यानंतर गरिबी दारिद्र्य रेषेखालच्या कित्येक कुटुंबांना वरच्या दिशेनं प्रवास करणं शक्य झालं. त्यांच्या उत्पन्नात भरघोस भर पडायला लागली. पण तरी देखील आर्थिक उदारीकरणाचा फायदा जितका उच्च मध्यम वर्गीयांना किंवा उच्च वर्गाला झाला तेवढा इतर वर्गाला झाला नाही. त्यांची सुबत्ता जरी वाढली तरी मग विषमताही वाढत गेली आणि ही विषमता वाढली की त्याचाही परिणाम होतो. जोवर सगळं काही अलबेल होतं, अर्थकारण भक्कम होतं, तेजीची स्थिती होती, तोवर हा प्रभाव जाणवला नाही. परंतु गेल्या 8-10 वर्षांमध्ये अनेक कारणांनी निम्न ठिकाणी जी मंदी आली, उत्पादनात जी घट होऊ लागली, नफ्यामध्ये जी घट होऊ लागली, त्यामुळे मात्र या विषमतेची जाणीव अधिक तीव्र व्हायला लागली. आणि त्यामुळे मग जेव्हा रोजगार जाऊ लागला, रोजगार खंड पडू लागला, त्यावेळेला आपले आणि परके यांची अशी एक विभागणी व्हायला लागली.
आपली जी थोडीफार दुरवस्था होते त्याला कारण हे बाहेरून आलेले परके आहेत, अशीच एक भावना सगळी निर्माण झाली. विकसित देशांमध्येही झाली. आज तुम्ही पाहताय की काही वर्षांपूर्वी व्हिसाचे जे नियम अधिक सैल होते, सहजासहजी व्हिसा, विशेषतः परमनंट रेसिडेन्सीसाठीचा व्हिसा सहजासहजी मिळत होता, तो आता मिळणं कठीण झालेला आहे. सिंगापूर सारखा देश एकेकाळी ज्याला इमिग्रंट फ्रेंडली म्हणतात यायचं, स्थलांतरित स्नेही, तिथे सुद्धा व्हिसाचे नियम अधिक कडक झालेले आहेत. परमनंट रेसिडेन्सी मिळणं आता तेवढं सोपं राहिलेलं नाही. नागरिकत्व मिळणं तर जवळजवळ अशक्य झालं. हे झालं याचं कारण या आपल्या दुरवस्थेला किंवा आर्थिक जी थोडीफार अधोगती झालेली आहे तिला केवळ परकेच जबाबदार आहेत, आपण नाही. आपले आणि परके यांच्यातला जो दुरावा निर्माण झाला आणि त्यामुळे मग या नात्यागोत्यांमध्ये बंधनं आली, तो दुरावा जाणवायला. अर्थात याच्यामुळे काही बाबतीत ऋणानुबंध अधिक बळकट व्हायला लागले. त्याचं एक स्पष्ट उदाहरण आहे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा, पण पुण्यामध्ये अधिक जोमाने एक संस्था आलेली आहे, NRIPO, NRIPO, नॉन रेसिडेंट इंडियन्स पेरेंट्स ऑर्गनायझेशन. म्हणजे दूरदेशी गेलेली जी पिलं आहेत त्यांचे जे पाठी घरट्यात उरलेले वृद्ध मातापित्र आहेत ते सगळे एकत्र आले. त्यांनी एक संस्था स्थापन केली, त्यांनी एक संघटना स्थापन केली आणि त्यात ही मंडळी वरचेवर भेटत असतात. निरनिराळ्या वस्त्यांमध्ये राहणारे ज्या संस्थेचे सदस्य आहेत ते एकत्र येतात, आठवड्यातून एक दिवस भेटतात. कधी कोणाच्या घरी पत्ते खेळायला जमतात, कधी कोणाच्या घरी जेवणासाठी जमतात, कधी कोणाच्या घरी नुसतेच जमून अंताक्षरी खेळतात. त्यांच्यातले भावबंध अधिक घट्ट व्हायला लागले, एकमेकांच्या सहाय्यालाही मंडळी धावून जायला लागली. एक प्रकारच्या ऋणानुबंधांची नवीन व्यवस्था निर्माण झाली. या ग्रुपमध्ये केवळ त्यांची मुलं परदेशी आहेत या पलीकडे कोणताही समान धागा नाही. ते व्यवसाय निराळे आहेत, वर्ग व्यवस्था निराळी आहे, जात पात धर्म प्रांत भाषा हाही समान धागा नाही. समान धागा फक्त एकच की जे नातं तुटलेलं आहे आणि त्यामुळे जी पोकळी जाणवते ती पोकळी भरून काढण्याची जबरदस्ती इच्छा, आणि त्यामुळे हा एक नवीन ऋणानुबंध तयार होतो. माहिती तंत्रज्ञान त्यानंतर काय, आज जवळजवळ आपलं सर्व जीवनच व्यापलेलं आहे, जीवन राहटीच बदलून टाकलेली आहे. त्यामुळे काही प्रमाणात अनेक फायदे झाले हे निश्चितपणे, परंतु त्याचबरोबर त्याच्यामुळे जो नेहमीची भेट व्हायची, संवाद व्हायचा, प्रत्यक्ष उरापुरी भेट व्हायची, ती मात्र दुर्मिळ होत गेली. मला आठवतं आमच्या लहानपणी शनिवार रविवार हे कोणातरी नातेवाईकांकडे जाऊन त्यांना भेटण्याचे दिवस असत. आज ही परिस्थिती राहिलेली नाहीये. आज संवाद होतो तो केवळ सेलफोनच्या माध्यमातून, व्हॉट्सअप मधून, फार फार तर झूम सारख्या प्रणालीमधून. म्हणजे भौगोलिक अंतर वाढत गेलं, भावनिक अंतर वाढत गेलं, नात्यांचा फील्ड होता तो विस्कटत चालला, सैल पडत चालला. तो सुटायला मग फारसा वेळ लागत नाही. एका दूरदर्शनवरच्या मालिकेमध्ये एक प्रसंग दाखवलेला मला आठवतो. विनोदाने तो प्रसंग साधला होता, परंतु एक विदारक सत्य त्यातून पुढे येत होतं की नवरा आणि बायको, पती आणि पत्नी, पत्नी स्वयंपाकघरात आहे, नवरावर बेडरूम मध्ये आहे आणि ते एकमेकांशी शॉर्ट मेसेजेसच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप वरून एकमेकांशी संवाद करतात. उद्या परवा जर जेवणाच्या टेबलाभोवती बसलेली मंडळी पास द सॉल्ट असं म्हणण्याच्या ऐवजी नुसताच एक मेसेज पाठवून पास द सॉल्ट असं म्हणू लागली तर आश्चर्य वाटायची गरज नाही. पण कुणी सांगावं, जर नवीन ऍप येईल की ती मिठाची बरणी, मिठाची बाटली त्या ऍप मधूनच जिथे पाठवायची तिकडे पाठवता येणं शक्य. हे जे माहिती तंत्रज्ञानामुळे काही फायदे झाले, त्याचबरोबर नात्यांमध्ये विसंगती आली. त्याचं दुसरं एक कारण म्हणजे पती पत्नींमधला जो संवाद होता तो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स होता, त्यालाही तडा जायला लागला.
कारण त्यांच्यामध्ये अंतर पडत चाललं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जर दोघेही कार्यरत असतील तर त्यांच्या कामाच्या वेळा सुद्धा एकत्र समन्वय साधत नव्हते. ज्या वेळेला एकाची कामाची वेळ त्यावेळेला दुसऱ्याची झोपण्याची वेळ, आणि उलट काही काही वेळा तर पती एका गावात पत्नी दुसऱ्या गावात, दोघेही कार्यामध्ये व्यस्त, एकमेकांशी बोलायलाही त्यांना वेळ नाही, संवाद साधायलाही वेळ नाही. संवादच नाही, सुसंवाद कसा व्हावा, विसंवाद सुरू व्हायला मग वेळ लागत नाही. अलीकडे केलेल्या एका सर्वेक्षणातून दिसून आलेलं आहे की घटस्फोटाचं प्रमाण हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणांमध्ये सर्वात जास्त आहे. त्याचं कारण लग्न या संस्थेला किंवा विवाह संस्थेला जे एकत्रित राहण्याचं जे अस्तर आहे तेच जर विसूचित झालं असेल तर मग लग्न हवंच कशाला. दोन वेगवेगळ्या गावात राहून आपण जर एकमेकांशी काही संवाद साधू शकत नाही, मन आपली जोडली जाऊ शकत नाही, तर ते लग्न टिकवण्यात काय तंत्रज्ञानाचा हा एक फार मोठा प्रभाव आज जाणवतो. माहिती तंत्रज्ञानाची ही गत तर जैव तंत्रज्ञानाची आणखीच वेगळी. कारण जैव तंत्रज्ञानाने तर आपल्या वैयक्तिक नातेसंबंधावरच थेट घाला घातलेला. आई आणि मूल ही सर्वात जास्त प्रभावी असं नातं मानलं जातं. आईचं मुलाशी असलेली भावनिक नाळ ही शारीरिक नाळेपेक्षा अधिक बळकट असते, असं आजवर असं मानलं जायचं. पण आज परिस्थिती अशी आलेली आहे की असिस्टेड रिप्रोडक्शन टेक्नॉलॉजी म्हणजे ज्यांच्यात नैसर्गिकरित्या पुनरुत्पादन होण्याची क्षमता नसते, मूल जन्माला घालण्याची क्षमता उरत नाही, त्यांना आपल्यालाही मूल व्हावं ही जी एक नैसर्गिक आस असते तिची पूर्ती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागतोय, तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागते. त्यातून मग टेस्ट ट्यूब बेबी, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन बाय डोनर म्हणजे दुसऱ्या एका पुरुषाचं वीर्य किंवा त्याचं शुक्राणू शिरात घालून त्याच्यापासून संतती निर्माण करणे, सरोगेट मदर, अनेक पर्याय पुढे उभे राहिलेले आहेत. आणि त्यातून मग आई आणि वडील आणि मूल यांच्यात जे काही नातेसंबंध होते, जनुकीय नाती जी होती, त्यांनाच कुठेतरी आज तणाव द्यायला लागलेला. खरी आई कोणती? एकदा असं म्हटलं जायचं की पॅटर्निटी इज अ कंजेक्चर, मॅटर्निटी इज सर्टनिटी. म्हणजे आई कोणी निश्चितपणे सांगता येतं, तिच्याबद्दल कदाचित काही संभ्रम असण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच त्या काळी पॅटर्निटी टेस्ट करावी लागत असे. असा काही खटला किंवा असा काही कायदेविषयक तंटा उद्भवला तर आज मॅटर्निटी ऑल्सो नो लॉंगर सर्टनिटी. खरी आई कोण? बीजदात्री आई की जन्मदात्री आई की जिने पालन केलं ती पालन करते आई, ते आणखी तिसरीच. पण तरीही एक फरक आहे सरोगेट मदर आणि रिअल मदर यांच्यामध्ये. की खरी आई ही बीजदात्री म्हणजे तिची जनुक त्या मुलाच्या अंगी असतं. जी जन्मदात्री आई असते, सरोगेट मदर असते, तिचे जीन्स त्या मुलाच्या अंगी नसतात. म्हटलंच तर ती एक जनन यंत्र असते, रिप्रोडक्टिव्ह मशीन. बघा, ज्याला आपण पवित्र मानतो, तिच्या पोटी माझा जन्म झाला असं म्हणतो, 9 महिने तिने आपल्या उदरात वाढवलं असं म्हणतो, त्याला एका यंत्राची कळ आपण आज आणलेली आहे. टेस्ट ट्यूब बेबीच्या जनन यंत्र, रिप्रोडक्टिव्ह मशीन. त्यामुळे अनेक प्रकारचे कायदेविषयक तंटे सुद्धा उद्भवलेले आहेत. विशेषतः जिथे वंश परंपरागत काही संपत्ती मिळवायची असते, तिची मिळण्याची शक्यता असते, तिथे अशा प्रकारच्या तंट्यांना फार मोठं स्थान आज मिळालेलं आहे. आणि असे तंटे न्यायालयाकडून त्याचा निवाडा करताना सुद्धा त्याच्या पाठचं जे जैव तंत्रज्ञानाचं वास्तव आहे ते फार मोठ्या प्रमाणात विचार घेतला जाऊ लागलेला आहे. काही वर्षांपूर्वी हैदराबाद इथे एक आम्ही परिषद भरवलेली होती. त्या परिषदेचा विषयच मुळे होता इम्पॅक्ट ऑफ न्यू बायोलॉजी ऑन जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम.
त्याचं कारण जैवतंत्रज्ञानामुळे जी घोडदौड आलेली आहे, फार झपाट्याने प्रगती होते, त्यामुळे अनेक कायदे आज त्या अर्थ उरलेले निरर्थक झालेले आहेत किंवा त्या तंट्यांचा निवाडा करण्यासाठी नवीन कायदे निर्माण करायला हवे. ते कायद्याचं अस्तित्वात नाही. आणि जर न्यायदान केवळ कायद्याच्या चौकटीतच करायचं झालं तर करायचं कसं? कारण जुना कायदा लागू पडत नाही, नवा कायदा अस्तित्वात नाही. मग त्यांचा निर्णय घ्यायचा कसा? बिरबलाची एक गोष्ट सांगतात. त्याच्याकडे असाच एक तंटा एकदा आला होता. 2 स्त्रिया आल्या आणि त्या एका मुलावर शक्य सांगत होत्या की मीच त्याची आई. तंटा सुटत नव्हता. बिरबलांना मग युक्ती केली. कोणा ठीक आहे, तुम्ही दोघी दावा करताय ना की या मुलाची आई तुम्हीच म्हणून, तर मग असं करूया, मी या मुलाचे 2 तुकडे करतो आणि दोघींना वाटून देतो. प्रश्न मिटला. यावर जी खरी आई होती ती मात्र कळवळ. ते मला नाही पाहिजे तर तुम्ही तिला द्या, पण मुलाचे तुकडे नका करू. त्यातून मग बिरबलाने खरी आई कोणती आहे शोधली. आजच्या बिरबलापुढे अशी क्षमता, अशी जर काही समस्या उद्भवली तो काय करेल? मला वाटतं तो आपण निवृत्तीची घोषणा करून हिमालयात निघून देतो. पण खरी आई कोणती आहे त्याला ठरवताच येणार नाही. त्यात आणखी एक वळण पडलं, आणखी एक पीळ पडला. तो अलीकडेच म्हणजे 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी असेल, इंग्लंडमध्ये एक मूल जन्माला आलं. त्याला 3 पेरेंट्स बेबी असं म्हणतात. सर्वसाधारणपणे कोणत्याही मुलाचे 2 पेरेंट्स असतात. म्हणजे आपण लौकिक अर्थाने म्हणतोय, सर्वेट मध्ये असली तर ते 3 पेरेंट्स बेबी होते, पण ही खरी 3 पेरेंट्स बेबी अशा अर्थाने होती की स्त्रीच्या बीजामध्ये जेव्हा स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचं मिलन होतं तेव्हा पुरुष बीजातून केवळ जनुक जीन्स असलेला डीएनएचा अंशच त्या स्त्री बीजात टाकला जातो. त्याचं पुढचं सगळं पोषण करण्याची जबाबदारी, 9 महिन्यापर्यंत वाढ करण्याची जबाबदारी ही स्त्री बीजावरच असते. आणि त्यामुळे स्त्री बीजाला फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. आणि ती ऊर्जा पुरवणारं मायटोकॉन्ड्रिया नावाचं एक उपांग, एक अवयव त्या बीजामध्ये असतो. या मायटोकॉन्ड्रियामध्येही काही जनुक असतात, काही जीन्स असतात, तेही त्या मुलाकडे पोचवले जातात. या बाबतीत काय झालं होतं की एक स्त्री, तिचा वरचेवर गर्भपात होत होता, गर्भधारणा होत होती पण गर्भपात होत. त्याचं कारण शोधताना त्यांना असं आढळलं की त्या स्त्रीच्या बीजामध्ये असलेला मायटोकॉन्ड्रिया दूषित आहे आणि त्यामुळे कुठेतरी काहीतरी अडचण येऊन तो गर्भपात होतो. त्यासाठी मग त्या वैज्ञानिकांनी एक नवीन युक्ती शोधली. त्यांनी त्या स्त्रीच्या बीजातलं दूषित मायटोकॉन्ड्रिया काढून टाकले बाहेर आणि दुसऱ्या एका स्त्रीच्या बीजातले निरोगी मायटोकॉन्ड्रिया त्यातले प्रस्थापित केले आणि मग त्या मुलाला जन्म दिला. त्या मुलाच्या अंगी आता 2 प्रकारचे जीन्स आले. एक बीजदाती आई होती ती, दुसरी मायटोकॉन्ड्रिया दाती आई होती आणि अर्थात वडील होते शुक्रवार. 3 पेरेंट्स बेबी. अमेरिकेत या तंत्रज्ञानावर बंदी घातली गेलेली आहे. त्यामुळे हे अमेरिकन जोडपं होतं, पण त्यांनी इंग्लंडमध्ये येऊन जन्माला घातलं कारण इंग्लंडमध्ये त्याला परवानगी दिलेली आहे. तिथल्या संसदेनं असा कायदाच केला आहे की ज्यामुळे 3 पेरेंट्स बेबीला एक कायदेशीर स्थान मिळालेलं आहे. तर यातूनही अनेक समस्या उद्भवू शकतात. तर नात्यांचाच विचार करायचा झाला तर मग कोणाचं नातं खरं मानायचं, कोणती आई खरी मानायची? आणि या मायटोकॉन्ड्रिया ट्रान्सफॉर्मेशन नंतर जर तुम्ही सरोगेट मदत पुढचा अंगीकार करणार असाल तर मग आणखी 4थी आई आली. गुंता वाढत चालला, नात्यांचा पीड विस्कटायला लागला. त्यातून नवीन नाती कशी प्रस्थापित होत आहे हे आज नाही ठेवत. त्याच्या जोडीला आला दहशतवाद. दहशतवादामुळे तर आपण आणि आपले आणि भायले, आपण आणि परके यांच्यामधलं अंतर वाढायला लागलं. प्रत्येक जण दुसऱ्याकडे संशयानं पाहायला लागला. हा दहशतवादी तर नाही, हा परकीय आहे, आपला नाही. अपपर भाव जो आहे तो भाव वाढीला लागला. हा अपपर भाव का निर्माण होतो याचा वेध महजरीन बानाजी या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकानं हार्वर्डमध्ये ती कार्यरत आहे तिथं तिने घेतला. त्यासाठी तिनं फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग या तंत्राचा वापर केला. हे जे तंत्र आहे त्या तपशिलात मी जात नाही, परंतु या तंत्राद्वारे आपल्या मेंदूचं काम चालू असताना, मेंदू कार्यरत असताना, मग तो शारीरिक कार्य करत असेल
विचार करत असेल, नवनिर्मितीसाठी काही विचार करत असेल, त्यावेळेला मेंदूच्या कोणत्या भागात घडामोडी होतात, कोणत्या भागात तरंग उमटतात, ते तरंग किती जोमदार असतात, त्या तरंगांचा प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो हे पाहून मेंदूमध्ये होणाऱ्या घडामोडींचा आणि त्या कामाचा कार्यकारण भाव लावता येतो. त्याच तंत्राद्वारे जेव्हा त्यांनी विश्लेषण केलं, संशोधन केलं, त्यांना असं आढळून आलं की अपपर भाव हा माणसामध्ये हार्डवायर्ड आहे. मुळातच तो मेंदूमध्ये कोरून ठेवलेला आहे, जन्मताच तो तिथे प्रस्थापित झालेला आहे. हार्डवायर म्हणजे काय? असं उदाहरण आपल्याला घेता येईल. आपल्या घरात वीज असते, ती वीज आपल्याला वीज कंपनी पुरवते. त्यासाठी जे मेन्स असतं ते आपल्याला बदलता येत नाही, ते कंपनीने दिलेलं असतं. तिथून पुढे आपण जोडणी करायला लागतो, जुन्या ठिकाणी निरनिराळे सॉकेट्स लावतो. तर ते जे सॉकेट्स लावले असतात ती जोडणी केलेली असते, ती परमनंट असते. पण त्या सॉकेट्समध्ये पंखा लावायचा का दिवा लावायचा का मायक्रोवेव्हचा जोडणी करायची हे आपण ठरवू शकतो. मायक्रोवेव्ह एका सॉकेटमधून काढून दुसऱ्या सॉकेटमध्ये आपण घालू शकतो. ती सॉफ्टवेअर झाली. हार्डवायर्ड वेगळी आणि सॉफ्टवेअर वेगळी. मेंदूचं काम हे असंच चालतं. त्याचं काही कामकाज हे हार्डवायर्ड असेल, म्हणजे मेंदूचं कामकाज चालतं ते मेंदूचे जे पेशी आहेत, चेतापेशी, त्यांच्या निर्णया मंडलातून सर्किट्समधून तयार होतात, त्याला न्यूरल सर्किट्स म्हणतात. त्या न्यूरल सर्किट्समध्ये तयार होतात. त्यापैकी काही न्यूरल सर्किट्स कायमची झालेली असतात, काही उठत असतात, काही नंतर तयार होतात. पण काही न्यूरल सर्किट तात्पुरती तयार होतात. उदाहरण द्यायचं झालं तर परत तुम्ही एखादा फोन नंबर पाहता किंवा आज आता ही मीटिंग आपली आहे, तिचा ID नंबर आलेला आहे, पासवर्ड आलेला आहे, तो तुम्ही लक्षात ठेवता. तो बांधून आपली झूम कार्यान्वित करेपर्यंत तो तुमच्या लक्षात असतो. उद्या जर तुम्हाला विचारला की याची ID काय होती, तुमच्या लक्षात राहणार नाही. त्याचं कारण ती जी आठवण होती ती सॉफ्टवेअर होती. तेवढ्या पुरतं ते मंडल तयार झालं होतं, ते काम संपलं, मंडल तुटून गेलं. पण लहानपणी तुम्ही शिकलेली सायकल आधी तुम्ही चालवू शकता. मध्यंतरी किती वर्ष काळ गेलेला असतं, ते शिक्षण तुम्ही घेतलेलं असतं, ते शिक्षण तुमच्या कायमचं अंगी राहिलेलं असतं, पण ते हार्डवायर्ड होतं. आणि काही काही त्या हार्डवायरचं उपजतच होतं. तसाच अपपर भाव हा हार्डवायर्ड आहे, मुळातच प्रस्थापित झालेला आहे. त्यामुळे ते माणसाचा एक विवच्छेदक लक्षण आहे असं म्हणायला. असं जर आहे तर मग तुम्ही उलटा प्रश्न विचाराल की असं जर आहे तर मग ऋणानुबंध प्रस्थापित तरी कसे होतात? ते व्हायलाच नको. प्रश्न बरोबर आहे. त्याचंही उत्तर बालाजीने शोधून काढलेलं आहे. त्यांनी पाहिलं की अपपर भाव कुठं विकसित होतो, तर तो प्री फ्रंटल लोब मध्ये, म्हणजे कांसिलाकडून टाळूकडे जाणारा जो भाग आहे मेंदूचा, त्या भागात होतो. आणि त्या भागाचे दोन भाग पडतात, एक वरचा आणि एक खालचा, वरची पाती आणि खालची पाती, अधर आणि उठ. आणि या दोन भागांमध्ये जे तरंग उठतात त्या तरंगांमध्ये जेवढी विसंगती जास्त तेवढा हा अपभर भाव अधिक प्रभावी. म्हणजे त्यामध्ये मग तुम्ही दुसऱ्याबद्दल संशय निर्माण करा. परंतु त्या तरंगांमधली जो फरक आहे तो जर कमी झाला, एकरूप झाला, तर मात्र अपभर भाव फारसा वाढत नाही. आणि हा कसा करायचा? तर मग जेव्हा एखादा परकीय व्यक्ती, म्हणजे समजा तुम्ही भारतीय आहात, सिंगापूरमध्ये तुम्ही जाऊन वस्ती केलेली आहे, तिथल्या समाजाशी एकरूप होण्याचा तुम्ही प्रयत्न केला, आपण त्यांच्यापासून वेगळे आहोत हे दाखवण्याचं कमीत कमी स्वीकारलं, त्यांच्याशी एकरूप झालात, तर मग ही जी विसंगती आहे ती कमी कमी होत जाते, ऋणानुबंध अधिक घट्टपणे प्रस्थापित होतो. आज करोनाच्या संदर्भात हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. करोनामुळे जो तो दुसऱ्याकडे संशयानं पाहायला लागलेला आहे. त्यातच याच्यावर मात करण्याचा एक प्रभावी उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळा हे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग की पर्सनल डिस्टन्सिंग असा एक वाद निर्माण झाला होता. म्हणजे सामाजिक अंतर ठेवायचं की शारीरिक अंतर ठेवायचं. दुसऱ्यापासून 2 मीटर 6 फूट अंतरावर राहायचं, ते शरीरानं राहायचं. समाज बंधनाने राहायला हवं असं नाही. पण हा जो फरक आहे की हा जो गुंता आहे हा सहजासहजी सामान्यांच्या लक्षात येत नाही. आणि मग या अंतरातून प्रत्येक जण दुसऱ्याकडे, अरे हा करोनाग्रस्त तर नाही ना, त्याच्यापासून आपण दूर राहिलेला बरं असं म्हणून लागलेलं आहे.
याचाही नातेसंबंधावर फार मोठा प्रभाव पडतो. माझे वैयक्तिक 2 विदारक अनुभव सांगतो तुम्हाला. एक तर सिंगापुरातलाच आहे. सिंगापुरात मी सहसा माझ्या मुलाकडे वास्तव्य करतो, राहुलकडे. पण माझी भाची सिंगापुरात आहे. एक 1-1.5 वर्षापूर्वीपर्यंत ती राहुलच्या घरापासून जवळच राहतो. त्यामुळे त्याच्याकडे सहसा नेहमी येणं जाणं होतं, संबंध वाढत होते. 1.5 वर्षापूर्वी त्यानं आपलं घर बदललं आणि ते वेस्ट कोस्टला राहायला गेलं. अंतर वाढलं. आता तेवढं येणं जाणं राहिलेलं नाही. तरीही अलीकडे मी होतो तिथे मार्च महिन्यात सुरुवातीला. त्यावेळेला एकदा तिने मला बोलवलं की म्हणाले वीकेंडला तुम्ही आमच्याकडे राहायला या, मी आणि माझे पत्नी दोघे. आम्ही मान्य केलं. शुक्रवारी संध्याकाळी जायचं, 2 दिवस शनिवार रविवार काढायचे, रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी परत यायचं. आम्ही तयार झालो, बॅगा भरल्या, घरातून निघणार इतक्यात तिचा फोन आला. तिच्या ऑफिसमध्ये 2 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्यामुळे ऑफिस बंद केलं होतं, सगळ्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. आणि त्या सांगितलं होतं की आता 14 दिवस तुम्ही होम क्वारंटाईन राहायचं, तुमची टेस्ट होईल, त्यानंतरच काय ते ठरवलं. तिने आम्हाला निरोप द्यायला सांगितलं की आता तुम्ही ठरवा यायचं की नाही. कोरोनाची भीती नाती कोणत्या गोष्टी संबंधावर मात करून गेली. आम्ही आमच्या बागा परत उघडल्या, ऐकतच राहिलो, जाणं लागतं. जवळचं नातं असून सुद्धा ते आम्हाला या कोरोनाच्या भीतीवर मात करू शकतो. दुसरा तर त्याच्याहून विदारक अनुभव, माझ्या बहिणीच्या मुलाचं अलीकडेच निधन झालं. टाकली तसं म्हटलं तर वय नव्हतं फारसं, 50-51 होता, उमदा होता. अकस्मात सगळं झालं. पण जेव्हा बातमी कळली त्यापैकी आमच्या नातेवाईकांपैकी जेवढं आम्ही 10-12 नातेवाईक मुंबईत होतो, कोणीही त्याच्याकडे अंत्यदर्शनाला किंवा अंत्ययात्रा जाऊ शकलो नाही. म्हटलं तर लॉकडाऊन आहे, होम क्वारंटाईन आहे. आणि त्यावेळेला मात्र मुलांबद्दलचा परत एक अनुभव आला की त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या नातं कोणत्याही रक्ताचं किंवा वैवाहिक नातं नसलेल्या मंडळींनी मदत केली आणि त्याची आमची यात्रा पाहिली. हा ऋणानुबंध इतरांच्या बाबतीत दिसून येतोय की जेव्हा लॉकडाऊन इथं होतं, घराच्या बाहेर पडणं शक्य नव्हतं, उंबरठा ओलांडणं शक्य नव्हतं, अशा वेळेला जी एकटी वृद्ध मंडळी आहे किंवा दुःखी आहे त्यांना इतर काही मदत नाही, अशांना त्या सोसायटीमधल्या इतरांनी जेवणखाण पुरवलं. रक्ताचं कोणतंही नातं नसताना केवळ ऋणानुबंध. हा जो एक आशेचा किरण दिसतोय ऋणानुबंधांमध्ये, तोच आशेचा किरण दहशतवादावरही मात करताना दिसेल काय, अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी बॉस्टनला जी मॅरेथॉन शर्यत झाली ते बॉम्बस्फोट झाला होता. तुम्हाला कदाचित 7-8 वर्ष झाली. त्यावेळेला तो बॉम्बस्फोट कोणी केला त्याचा शोध अर्थातच पोलीस घेत. त्यांनी त्यावेळेचे जे व्हिडिओ शूटिंग होतं त्याची बारकाईने तपासणी. त्यात त्यांना असं दिसलं की जो बॉम्बस्फोट झाला त्यावेळेला सुरुवातीच्या क्षणात 2 क्षणाचा धक्का उसळल्यानंतर इतर मंडळी मात्र ज्या जिथे बॉम्बस्फोट झाला होता त्या दिशेला धावत सुटली. कशासाठी? तर त्यांना मदत करण्यासाठी. जे कोणी जखमी असतील त्यांना इतर काही मदत गरज असेल त्याला मदत करण्यासाठी. मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये लोकांची रांग लागली रक्तदानासाठी. रक्ताचं कोणतेही नातं नसताना सुद्धा रक्त देण्यासाठी तिथे रांग लागली. का? तर कोणत्याही प्रकारचा ऋणानुबंध होता म्हणूनच. पण त्याच वेळेला पोलिसांना 2 व्यक्ती अशा आढळल्या की त्या उलट दिशेने जात होत्या. सर्व मंडळी बॉम्ब झाला त्या दिशेने धावत असताना 2 जण मात्र निर्विकार शांतपणे दुसऱ्या दिशेने जात होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं विकृत समाधान होतं. यांनीच तो बॉम्ब फोडला त्यांना लक्षात आला आणि त्यांना पकडलं. प्रश्न असा आहे इथे की या अशा भीषण परिस्थितीमध्ये केवळ माणुसकीच्या नात्यानं लोक पुढे आले मदत करायला. ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटलेलं आहे, जे खळाची व्यंकटी सांडो ही दहशतवादी मंडळी खळ मंडळी आहे. कोरोना हे एक प्रकारचा खलनायकच आहे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे घडो मैत्र जीवाचे. हे मैत्र जीवाचे जपण्याची परंपरा जोवर आपण चालवत आहोत, महाराष्ट्र मंडळासारखी संस्था जोपर्यंत या मैत्र जीवाचे एकत्र आणण्याची
पराकाष्ठा करत आहे, तोवर मात्र विमान बंदर गाठी सेल होण्याची भीती मला अजिबात वाटत. धन्यवाद. योगेश. हो, माझा व्हिडिओ दिसतोय? हो दिसतोय. वेळ आहे अजून मला वाटतं. हो, वा, सुंदर बोललात तुम्ही. थँक्यू सो मच. मी सर्व श्रोत्यांना आता विनंती करतो की तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आता विचारू शकता. अरुणजी, तुम्ही एक कमेंट टाईप केलेली, त्याबद्दल तुम्ही बोलाल का? आणि प्रश्न विचारताना किंवा प्रतिक्रिया देताना कॅमेरा ऑन केला तर उत्तम. आणि नावही सांगावं. हो, सर्वांनाच अरुण मनोहरांना मी विनंती करू का सुरुवात करायची? त्यांनी एक कमेंट लिहिलेली, त्याच्यात एक प्रश्न सुद्धा होता आणि ती प्रतिक्रिया सुद्धा होती. तुमचा माईक ऑन नाहीये. तुम्ही म्यूट. ऑडिओ ऑन नाहीये. हा, आता नमस्कार. खूप महिन्यानंतर भेट झाली, चांगलं वाटलं. आणि आजचं हे विवेचन खूप आवडलं आणि विचार करायला लावणार आहे विवेचन. बरेच मुद्दे तुम्ही वेगळे वेगळे डायव्हर्स मुद्दे त्यांना स्पर्श केला. याच्यातनं एक जस्ट एक मजेदार विचार मनात आला, म्हणजे खूप सारा वैज्ञानिक नसेलही एखाद्या, पण एक आला म्हणजे वाईल्ड थॉट आला, तर तो मी विचारतो. तुम्ही म्हटलं की स्वार्थ हा जनुकांमध्येच लिहिला असतो, तर ही माहिती मला कुठेतरी खूप अस्वस्थ करून गेली आणि मग त्यातनं हे विचार मंथन आलेलं आहे. तर जर का वैज्ञानिक नसेल तर क्षमा करा. तर मला असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे जनुकांमध्ये असतो आणि मग यातनं आता माणूस जो आत्ताची सध्याची जी व्यवस्था आहे तर ती जनुकांमधल्या स्वार्थामध्ये फक्त स्वतःसाठी, म्हणजे त्या जनुक स्वतःसाठी काम करतात. यातून पुढे हळूहळू आपली प्रगती होत गेली की काय माहित नाही, पण समाजासाठी आणि देशासाठी अशा सामूहिक स्वार्थाकडे आपला प्रवास झाला आहे. आता मी स्वार्थ शब्द मुद्दाम वापरतोय. तर देशाचा स्वार्थ, आपला समाजाचा स्वार्थ, अशा सामूहिक स्वार्थाकडे आपला प्रवास झाला आहे. तर माझं दिसत नाही, एक मिनिट, माझं तुमचा व्हिडिओ दिसतोय आणि आवाज पण आहे. ठीक आहे. हा, तर मला असं विचारायचं आहे की हा जो प्रवास झालाय याच्यामुळे पुढे याच्यात पुढे उत्क्रांती आणखीन होईल आणि जनुकांचा स्वार्थ बाजूला सारून वागायला माणूस जो शिकला आहे ती प्रक्रिया शिखराला पोहोचेल आणि फक्त समाज किंवा राष्ट्र यांचाच विचार करणारी प्रजाती पुढे कधीतरी निर्माण होऊ शकते का? आणि होईल का? किंवा जनुके असे कधीच होऊ देणार नाहीत, असा प्रश्न आहे बेसिकली. याचं कारण असं की हा जनुकांचा प्रवास कसा होणार आहे याचं हे पूर्णतया अवगत झालेलं नाहीये आपल्याला. पण तुम्ही आता जो विचार मांडलात तो थोडा पुढे त्याचं सूत्र धरून मी असं म्हणू शकेल की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही स्वार्थी जनुक वैयक्तिक न राहता आता सामाजिक व्हायला लागलेली आहे. मग तो विचार पुढे केला तर ती जागतिकही होऊ शकते, संपूर्ण मनुष्य जात एकत्र येऊ शकेल. आणि तसं झालं तर मग विश्व धर्म सूर्य पाहो हे पाहायला काय अंतर होणार आहे, असाही विचार आपण करू शकतो. तसेच हो. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? योगेश, मला एक प्रश्न आहे. राहुल बोलतोय. तर मला असा प्रश्न आहे की म्हणजे गेल्या 100 वर्षात जे बदल घडलेत पर्यावरणात, सामाजिक म्हणा, आर्थिक म्हणा, एन्व्हायरमेंटल म्हणा, ते मे बी गेल्या 2000 वर्षात जे घडले असतील ते 100 वर्षात घडले. तर ज्या गतीने बदल घडतायत ते पुढे जातात. कुठेतरी हे आता ज्या गतीने ऍक्सिलरेट होत चाललंय याचा अंत काय? म्हणजे इव्हेंच्युअली असं होईल का एका पिढीमध्येच
धडाधड इव्होल्युशन व्हायला लागेल, कारण मनुष्य हा काय 2-2.5 लाख वर्षाच्या इव्होल्युशन नंतर झाला, तो आता गोईंग फॉरवर्ड असं होईल की एका पिढी दर पिढी त्याची उत्क्रांती बदलत राहील. काय सध्या मनुष्य प्राण्यामध्ये ना 2 प्रवाह एकमेकांविरुद्ध झगडतात दिसतात आपल्याला. पण मूलतः हा माणूस आहे हा एकटा राहू शकत नाही, त्याला साथ संगत आहे. तो मूलतः कळप करून राहणार आहे, त्याला बरोबर साथ संगत लागते. आणि स्वार्थी जनुक आहे ती नेमकी त्या विरुद्ध काम करायला लावतात त्याला. या 2 संघर्षांमध्ये आणि या संघर्षांची व्याप्ती वाढत जाते, वेग वाढत जातोय. त्या 2 संघर्षांमध्ये कोणता प्रभावी ठरतो याच्यावर हे ठरणार आहे. आणि त्यासाठी काही प्रमाणात तरी माणसाला स्वतःहून काही प्रयत्न करावे लागणार आहे. हे नैसर्गिकरित्या होईल असं मला वाटतं. हा बोला बोला. मी ऑन करतो. दिसतोय तुमचा व्हिडिओ. हो नमस्कार डॉक्टर साहेब, आवाज येतोय का? हो येतोय येतोय. तुम्ही जे मगाशी सांगितलं की जीन्स जसे पुढे फ्लो होतात, तर त्याच्यामध्ये आपण आता हा थोडासा प्रश्न की वैज्ञानिक आहे की भावनिक आहे हे मला माहित नाही, पण काही वेळेला लोक म्हणतात की पुनर्जन्म होतो, म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्या कुठेतरी देशात किंवा दुसऱ्या ठिकाणी जन्म येतो आणि त्याला मागचं सगळं आठवत असतं आणि तो त्याला इव्हन पूर्वीच्या लोकांचं त्याला मेमरीज असतात, त्याला सगळं आठवत असतं. तर त्याच्यामध्ये जे जीन्स येतात त्याचा आधीच्या ह्याच्याशी काही संबंध असतो का? जीन्स ही फक्त केमिकल बॉडी आहे की जी फक्त लिव्हिंग बॉडी मध्ये असते? खर तर पुनर्जन्म या कल्पनेवर विज्ञानाचा विश्वास नाही, त्याला कोणताही वैज्ञानिक आधार मिळालेला नाही. परंतु वैज्ञानिक दृष्ट्या पुनर्जन्म कसा होता मी तुम्हाला सांगू शकतो. की एक व्यक्ती जन्माला येते, कशी जन्माला येते तर स्त्री बीज, वडिलांचं बीज आणि आईचं बीज एकत्र मिलन होऊन त्यातून त्या बीजाची निर्मिती होते आणि त्यातून ती व्यक्ती जन्माला येते. आणि ती व्यक्ती जन्माला येऊन काय करते तर असंच एक बीज निर्माण करते आणि पुढच्या पिढीला जन्म देते. ते झालं की तिचं कर्तव्य संपलं. त्या दृष्टीला ती पुनर्जन्म येते. हा एक भाग झाला. दुसरा पुनर्जन्माची कल्पना अशी आहे की ज्या वेळेला कोणती व्यक्ती मृत होते, देहाचं तिच्या विघटन होतं संपूर्णपणे, ते विघटन होतं त्या घटकांमध्ये होतं, त्या घटकांचा उपयोग कुठेतरी परत दुसऱ्या एखाद्या जीवाच्या निर्मितीसाठी होतो. आणि हे केवळ मनुष्य प्राण्याच्या बाबतीत होतं असं नाही, तर ताऱ्यांच्या बाबतीतही होतं. ताऱ्यांचंही असं होतं. आपला सूर्य जो आहे हा दुसऱ्या तिसऱ्या पिढीचा तारा असं म्हणतात. तर पाठीमागे झालं एका ताऱ्याचा सुपरनोवा झाला, त्याचं विघटन झालं आणि त्या घटकातून आपल्या सूर्याची निर्मिती झालेली आहे. तेव्हा पुनर्जन्माची जी कल्पना सर्वसामान्यांच्या मनात आहे ती विज्ञानाला मान्य नाही. विज्ञानाची पुनर्जन्माची कल्पना संपूर्णपणे वेगळी आहे. मला इकडे जरा एक जोडायचं होतं, म्हणजे केळकरांच्या प्रश्नावरती. काही प्राण्यांमध्ये, काही म्हणजे ऍटलिस्ट हत्तींमध्ये हे आढळलंय की तुमची जी मेमरी आहे, स्मरणशक्ती, ती जेनेटिकली ट्रान्समिट होऊ शकते. म्हणजे 3 पिढ्यानंतरच्या हत्तीच्या बाळाला पाण्याची जागा नेमकी कुठे, कुठे काय खायला मिळतं, कुठे काय कुंपणा याची बरोबर माहिती असते. ती कसं ट्रान्समिशन होतं त्याचा अजून त्यांना शोध लागला नाही. पण समजा असंच मेकॅनिझम, जेनेटिक ट्रान्समिशन मेमरी समजा माणसामध्ये देखील असेल, तर त्याचं मिसइंटरप्रिटेशन पुनर्जन्म म्हणून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुमच्या 10 पिढ्या आधीची कोणाची मेमरी तुमच्यामध्ये आली असेल, पण प्रत्येक जीन एका ठराविक एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला एक्सप्रेस करते. त्यामुळे कदाचित ते मधल्या 8 पिढ्यामध्ये शांत राहिली असेल आणि 9व्या पिढीत आली असेल उघडकीस. तर त्याचा इंटरप्रिटेशन म्हणजे पुनर्जन्म म्हणून लोक घेऊ शकतात. म्हणजे ही थिअरी आहे, याला मला काही फारसा पुरावा नाही आहे, पण हत्तींच्या बाबतीत जे होतं दॅट इज सायंटिफिकली प्रूव्हन, जेनेटिक ट्रान्समिशन ऑफ मेमरी. या बाबतीत एक प्रयोग केला होता. उंगार नावाचा हंगेरियन सायंटिस्ट होता. त्याने असा प्रयोग केला की उंदीर हे सहसा काळोखातच कुडकुड करतात, उजेडात ते बाहेर पडत नाही. तर त्यांनी काही उंदरांना आपल्या प्रयोगशाळेमध्ये एका पिंजऱ्यात ठेवलं. त्या पिंजऱ्यामध्ये ज्या बाजूला उजेड होता तिथे अन्न ठेवलं आणि अंधार होता त्या भागात ते उंदीर गेले की त्यांना एक सौम्यसा इलेक्ट्रिक शॉक दिला जायचा. त्यामुळे काही काळानंतर ते उंदीर शिकले की अंधारात जाणं हे धोक्याचं आहे, त्याचा आपल्याला शॉक मिळतो, अन्न मात्र उजेडात असते.
हे केल्यानंतर त्यांनी त्या उंदरांच्या मेंदूमधून एक रसायन बाहेर काढलं आणि ते ज्यांना कोणती शिकवण दिली नव्हती अशा उंदरांना टोचलं. तर ते उंदीरही परत मग उंदराला घाबरायला लागले. एका अर्थी मेमरी ट्रान्सप्लांट झाली. परंतु अशा प्रकारचा कोणताही मनुष्य प्राण्यावर झालेला नाहीये. उंदरावरचा तो एकमेव प्रयोग आहे. त्यामुळे आता जे राहुल म्हणाला तशा प्रकारची एक शक्यता निश्चितपणे आहे. थँक्यू. मला एक प्रश्न होता आणि हा प्रश्न ऋणानुबंधांबद्दल जास्त आहे. म्हणजे जन्माने मिळालेली नाती ही घट्ट असतातच आणि ती घट्ट राहतात, पण ऋणानुबंध जे आपल्या जन्माच्या पलीकडे जे संबंध निर्माण होतात, जी नाती निर्माण होतात, त्याच्यात एक साधारण असं निरीक्षण असतं की आपण जेव्हा वयाने तरुण असतो, म्हणजे मित्रांची नाती म्हटली, शाळेतल्या मित्रांची नाती घेतली किंवा त्यावेळेला त्या लाईफ स्टेज मधल्या भेटलेल्या माणसांची ती नाती जर आपण बघितली तर सर्वसाधारणपणे ती नाती घट्ट राहतात आणि ती टिकतात बरीच वर्ष. तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की ऋणानुबंधांच्या कॉन्टेक्स्टमध्ये ही अशी नाती निर्माण होणार ती खरोखर टिकणं आणि ती भौगोलिक अंतर असेल तरी टिकतात, यामागे काही फिजिओलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल आस्पेक्ट्स आहेत का, की बिकॉज यू आर यंग ॲट अ सर्टन एज थिंग्स गेट मोर हार्डवायर्ड? आहे ते न्यूरोबायोलॉजिकल कारण आहे त्याला. असं की जसजसं माणसाचं वय होतं तसतसं त्याची नवे विचार सामावून घेण्याची क्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे तुम्ही पाहत असाल वृद्ध माणसं कुठलाही बदल पटकन स्वीकारत नाही, तरुण पटकन स्वीकारू शकतो. त्यामुळे ही नाती निर्माण होण्यासाठी जो एक नवीन विचार सामावून घेण्याची क्षमता असायला लागते ती वृद्धावस्थेत कमी कमी होते. सगळे त्याला अपवाद असतात. काही वृद्ध मंडळी मनाने तरुण असतात, शरीराने किती वृद्ध झाली तरी. त्यामुळे तुला आता प्रश्न जो विचारला त्याचं एक थोडंफार उत्तर हे असं आहे. मला वाटतं वृंदा टिळकांनी काही प्रश्न विचारला होता, वर मला दिसला होता पटकन. योगेश अजून पण मला वाटतं स्वप्नाने पण एक प्रश्न त्यात लिहिलेला आहे. तू म्यूट आहेस योगेश. सॉरी स्वप्ना, तू व्हिडिओ ऑन करून विचार ना तुझा प्रश्न. नमस्कार, मी स्वप्ना मिराशी. मला दिसत बोला. तुम्ही जे एक ॲटमची अॅनॉलॉजी एका कुटुंबाशी केली की न्यूक्लियस मध्ये जो घराचा मुख्य असतो तो मध्ये असतो आणि त्याच्याशी रक्ताची किंवा जेनेटिकली लिंक्ड जी नाती आहेत ती सगळी ऍज इलेक्ट्रॉन्स ते ऑर्बिटमध्ये असतात आणि जशी जशी ती नाती डिस्टंट असतात तसे ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वगैरे तुम्ही जे एक्सप्लेन केलं. तर आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आता हे चेंज होतोय आपल्या याच्यामध्ये ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, न्यूक्लिअर फॅमिलीज आणि मोर इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटी. तर माझा प्रश्न होता की तुम्ही म्हणजे आता हे जेनेटिक बेस्ड फॅमिली किंवा ॲटम, डू यू सी चेंजिंग इन टू अ मोर थॉट, जे ऍक्च्युली योगेशनी पण आता प्रश्नामध्ये विचारलं की तुमचे व्हॅल्यूज किंवा ज्यांच्याशी विचार जुळतात त्यांच्याशी जास्त आता घनिष्ठता येऊन ती तशी फॅमिली म्हणजे ते न्यूक्लियस आणि ॲटम्स तसे होण्याचे संभावना आहे का सोसायटीमध्ये? निश्चितच आहे. कारण काय नाती काय किंवा स्ट्रक्चर्स काय इव्हॉल्व्ह होत असतात. ती डायनामिक असतात, ती स्टॅटिक नाहीये. कायमस्वरूपी म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर स्टॅटिक आहे कबूल आहे, परंतु ही अॅनॉलॉजी होती. इथे जी नाती प्रस्थापित होतात ती डायनामिक असायला हवी. म्हणजे पहिली कक्षा कोण, दुसरी कक्षा कोणती, याच्यामध्ये पूर्वी जी एक एकसंधता होती ती जर बदलायला लागली, पर्यावरणात सांस्कृतिक पर्यावरणात बदल व्हायला लागला तर या व्यवस्थेतही बदल होत जाणार आहे. त्यांचे जे बंध आहेत ते कमी अधिक बळकट किंवा कमी अधिक लवचिक होणार आहेत आणि ते होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे इथे पती पत्नी मधलं नातं सुद्धा जेवढं पूर्वी होत असताना तेवढं राहिलेलं नाहीये किंवा होत नाहीये. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळी किंवा इतरही क्षेत्रामध्ये तिथे आपल्याला असं जाणवतच आहे. तरी भारतासारख्या देशामध्ये अजूनही एकत्र कुटुंब पद्धतीचा थोडाफार पगडा आहे. ती नाती अजूनही टिकून आहेत. तरीही भारतामध्ये कायदा करावा लागला की आपल्या वयस्क माता पित्यांचा सांभाळ करणं हे कोणत्याही मुलाचं किंवा मुलीचं कर्तव्य आहे आणि ते त्याने जर पार पाडलं नाही
तर त्या वयस्कर माता पित्यांना आपल्या मुलांकडून पोटगी मारण्याचा अधिकार देणारा नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे. हा का करावा लागला? ते नातानात्यांच्या संबंधांमध्ये फरक पडला म्हणूनच ना. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? वृंदाताई, तुमची कमेंट दिसली. मला वाटतं विवेकला विचारायचं आहे. विवेक वैद्य. विवेक, नमस्कार. तुमचं विवेचन खूप, माझं नाव विवेक वैद्य. तुमचं विवेचन खूप आवडलं. माझ्या मनात 2-3 वेगवेगळे विचार आले आणि ते म्हणजे कुठल्याही प्रकारची हायरार्की किंवा इम्पॉर्टन्स न देता तुमच्या समोर मांडतो. एक म्हणजे एक आपण नेहमी वाचतो की जगात सगळ्यात मोठा डिसीज जर आता कुठला असेल तो आहे एकटेपणा. आणि तो एकटेपणा, लोनलीनेस. आणि म्हणजे आधी आपल्याला असं वाटायचं की हे सगळं वेस्टर्न कल्चरमध्ये होतं आणि तिथं लोकांचे ऋणानुबंध छान नाही आहेत आणि डिवोर्स रेट 50% आहे म्हणून होतं. पण आता रिसेंटली आता जे आपण प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या आणि डिप्रेशन वगैरे याच्यावर ऐकतो, तर त्याच्यावर आपल्याला पण असं जाणवतं की हे आपल्यापासून काही फार लांब नाहीये. म्हणजे आपण जरी किती म्हणलो तरी आपली संस्कृती अशी आहे आणि आपली नातेबंध असे आहेत, तरी आपण पण ह्या एकटेपणापासून वाचलेलो नाहीये. आणि तो एकटेपणा आपल्यातही तितकाच आहे. म्हणजे आपण कदाचित आपल्या आजूबाजूला जास्त लोक असतील, पण तरी त्यातनं सुद्धा लोक एकटी आहेच आहेत. तर याच्यावर तुमचं काही म्हणणं किंवा काही भाष्य किंवा काही कमेंट अशी आहे का? तुमचं म्हणणं बरोबर आहे. एकटेपणा हा, कारण मी आता सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे माणूस हा शेवटी कळप करून राहणार प्राणी आहे. त्याला एकटं राहणं भावत नाही, तो त्याला सरावत नाही कुठल्याही परिस्थितीत. आता परिस्थिती अशी आली की एकटं राहण्यापासून पर्याय नाही तर तो कसा बसा त्यावर स्वीकारतो, पण तो मनापासून तरी त्याचा स्वीकार केलेला नसतो. हा एक भाग झाला. दुसरा असा की एका अर्थी ग्लोबलायझेशन हे दुसऱ्या प्रकारे होत आहे. जागतिकीकरण म्हणजे आज जगाच्या एका भागामध्ये असलेला प्रवाह दुसरीकडे जायला वेळ लागत नाही. पूर्वी फार वेळ लागायचा. 100-150 वर्षापूर्वी युरोपात काही घडलं त्याचे कोणतेही पडसाद भारतात फारसे उमटत नव्हते. आज ती परिस्थिती राहिलेली नाहीये. बरोबर. संपर्क मध्ये क्रांती झालेली आहे, संपर्क यंत्रणा त्यामुळे म्हणा, किंवा आपलीच मुलं सिस्टम साईज झालेली आहे त्याच्यामुळे म्हणा. हे जे विसरण जे आहे म्हटलं डिफ्युजन, ते डिफ्युजन फार वेगानं होतं. पूर्वी ऑस्मॉसिस होतं, आता डिफ्युजन व्हायला लागलेलं. बरोबर बरोबर. थँक्स विवेक. थँक्यू. नमस्कार डॉक्टर साहेब. बोला. खूप छान झालं भाषण. आणि आता विवेकने जो प्रश्न विचारला त्याच्या संबंधी मला असं वाटतं की माणसाला नेहमी चौकटी मोडायला आवडतात. जेव्हा एकत्र कुटुंबाची चौकट होती तेव्हा ती मोडून त्याला एकटं राहायचं होतं, आणि आता ते एकटं राहणं त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्यावर आता त्याला एकटं वाटायला लागलंय. तर मे बी आता ही चौकट मोडून परत आपण एकत्र कुटुंब नाही म्हणणार मी, जसं हिने म्हटलं, स्वप्नाने म्हटलं, तर तसं वेगळ्या प्रकारची काहीतरी कुटुंब व्यवस्था अशी याच्यात येऊ शकते चित्रात. आणि बाकी तुमचं आजचं ऐकताना मला त्याच्यात तुमच्या अनेक गोष्टींची बीज सापडतात पुढच्या. तर वाट पाहतो आम्ही अशा अनेक गोष्टी येतील की जीन्स पाहून मग लग्न ठरतील, जीन्स पाहून राजकीय पक्षात प्रवेश मिळेल, की अरे ह्याच्यात आहे की नाही समाज सेवेचं जीन्स, असं काहीतरी. तर छान. आणि महाराष्ट्र मंडळाचे आभार की त्यांनी ह्या निमित्ताने आम्हाला संधी दिली डॉक्टर साहेबांचं भाषण ऐकायची. धन्यवाद. तुमचं हे म्हणणं बरोबर आहे की एकटेपणाची चौकट काय आहे. माणसाच्या अंतर्मनात सतत संघर्ष चालू होतो. एका बाजूला त्याला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व दाखवायचं असतं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला काहीतरी विकासाला साधन मिळेल असं वाटत असतं. पण त्याचबरोबर नंतर जेव्हा तो साधन ते लक्षात येतं की एकटेपणा होणं शक्य नाहीये. एक खांबी तंबू असून चालणार नाहीये, तर कुठेतरी आपल्याला मदत लागणार आहे. आणि त्यामुळे नवीन काहीतरी कुटुंब व्यवस्था प्रस्थापित होईल. एका अर्थी ती व्हायला लागलेली आहे. लिव्हिंग रिलेशनशिप काय आहे, एक वेगळ्याच प्रकारची कुटुंब व्यवस्था आहे ना, आणि त्याला समाज मान्यता, कायदे मान्यता मिळालेली आहे. पण त्याच्यातही बदल होत आहेत, ही एकसंध राहिलेली नाहीये.
बरोबर. मला एक प्रश्न विचारायचा होता. गे मॅरेजेस. नाही, बोला बोला. ऐकू येते? हो, ऐकू येते. कोण बोलतोय? हा, योगेश बोलतोय. हा, बोलतो. दिसत नव्हतं म्हणून. हा, आता मला प्रश्न अशा नात्यांबद्दल विचारायचा आहे जी फक्त माणसांमध्ये नसतात. म्हणजे एक इन्स्टिट्यूशन आणि व्यक्ती, म्हणजे उदाहरणार्थ सरकार आणि त्यातले जे काही नागरिक आहेत त्यांच्यातलं नातं. तर आपण काही ठिकाणी असं बघतो की वेगवेगळ्या कल्चर्समध्ये ही नाती वेगवेगळी असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण जॅपनीज कल्चर किंवा स्कॅन्डिनेव्हियन कल्चर बघितलं तर ते बऱ्यापैकी कलेक्टिव्हिस्ट कल्चर आहे. म्हणजे त्यांचं एकमेकांशी असलेले संबंध आणि सरकारशी असलेले संबंध तसे सलोख्याचे असतात. पब्लिक प्लेसमध्ये त्यांचं बिहेवियर किंवा एखादं गव्हर्नमेंट प्रोग्राम राबवण्यामध्ये त्यांनी त्या सरकारला करत असलेलं त्यांचं सहकार्य खूप जास्त असतं. आणि हेच संबंध काही देशांमध्ये किंवा काही कल्चर्समध्ये तसे कमी असतात. म्हणजे रिलेशनशिप बिटवीन अन इन्स्टिट्यूशनल बॉडी अँड अन इंडिव्हिज्युअल. तर ह्याच्या मागे तुम्हाला फक्त सोशल कंडिशनिंग किंवा पॉलिटिकल स्ट्रॅटेजी हे भाग असतात त्याच्या मागे असं वाटतं का याच्या मागे बाकी काही सायंटिफिक फिनॉमिनन पण आहे? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये सोशल इन्फ्लुएन्सेस जास्ती प्रभाव पडतात. तसं एक उत्तम उदाहरण देतो मी की भारत आणि पाकिस्तान एकाच वंशाचे दोन्ही लोक एकाच वेळी स्वतंत्र झाले. पण आज आपण पाहतो की इथे लोकशाही रुजलेली 70 वर्ष अधिक. मोडकी तुडकी असेल पण लोकशाहीच इथे राबवली गेली, त्याचा तडा गेलेला नाहीये. पण त्याचबरोबर तिकडे पाकिस्तानात काय ते एक वर्षी लोकशाही टिकलेली नाही. एकाच वंशाचे लोक, एकच जीन्स असलेले लोक, त्याच्यामध्ये हा प्रभाव का पडला? हा थोडाफार सोशल आणि पॉलिटिकल इन्फ्लुएन्सेसमुळेच पडला. ओके, थँक्स. कोणाला अजून काही प्रश्न किंवा काही प्रतिक्रिया द्यायच्या आहेत? कमेंट आत्ताच आली. अमित, तुला कॅमेरावर येऊन काही बोलायचं आहे अमित? ओके. नाही, फक्त खूपच या टॉपिक वरती एक म्हणतात कॅमेरा ऑन नाही, या टॉपिक वरती पहिल्यांदाच मी एवढं इन डेप्थ ऐकलं. थँक्यू काका. आणि मला फक्त एक म्हणजे नंतर आता तुम्ही जो मुद्दा मांडलात की एकाच वंशातले किंवा एका वंशातले नाही पण एकाच जी थिंकिंग मध्ये आलेले दोन लोक, इंडिया आणि पाकिस्तानचं जे एक्झाम्पल घेतलं तुम्ही, त्याचप्रमाणे स्पोर्ट्स पर्सन्स आणि त्यांच्यातले असलेले, आता बघा फॉर एक्झाम्पल तुमच्या माहितीमध्ये असलेले साहित्यिक रमेश तेंडुलकर यांच्या फॅमिलीमध्ये सचिन तेंडुलकर सारखा इतका महान स्पोर्ट्स प्लेयर जन्माला यावा, हे कुठून ना कुठेतरी एक वेगळ्या जीन्स आपण म्हणतो किंवा आपण म्हणतो की एका नॉन ऍक्टिंग घराण्यामध्ये एक कम्प्लीट वेगळा सुपरस्टार जन्माला येतो. ह्याचा कुठे ना कुठेतरी त्या फॅमिलीमध्ये किंवा त्यांच्या वंशावळीमध्ये कुठेतरी तो जीन असेल, पण तो मे बी त्याला एक्सपोजर म्हणतो किंवा त्याला जे जो एक्झाम्पल मध्ये यांनी पण दिला राहुलनी, कुठे ते म्युटेशन जे आहे ते एक्झॅक्टली एका पर्टिक्युलर वेळेला होतं. तर त्याचा काही रेलेव्हन्स असतो का की एखादं पर्टिक्युलर टॅलेंट एका व्यक्तीमध्ये येणं किंवा न येणं हे त्याच्या आजूबाजूचे जे काही फॅक्टर्स असतात त्याच्यामुळे ते बाहेर येतं किंवा येत नाही? तो जर रेसेसिव्ह जीन असेल तर कुठेतरी तो नंतर प्रकट होतो, म्हणजे पुढे सुप्त राहिलेला, परंतु ते म्युटेशनही असू शकतं. आणि याची दुसरी उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. नाव घेत नाही पण ते प्रसिद्ध नोबेल लॉरिएट आहे, माहिती आहे सगळ्यांना, ते अतिशय बुद्धिमान, त्यांची पत्नीही तशीच बुद्धिमान, त्यांना एकच संतती, एकच मुलगा, तो मात्र गतिमंद आहे, मतिमंद आहे, मेंटली रिटायर्ड आहे. तर अशी उदाहरणं असू शकतात. त्यामुळे काही वेळेला जे एखाद्या संततीमध्ये आपला नवीन गुणधर्म दिसतो तो म्युटेशनमुळे आलेला असू शकतो. ओके, थँक्यू.
योगेश म्यूट आहेस तू. आशिष, ओव्हर टू यू. नाही मी आशिष म्हणून एक पहिला एक शेवटचा एक प्रश्न विचारू इच्छितो. म्हणजे म्हणजे मंडळासारख्या म्हणजे अशा सोशल ऑर्गनायझेशनचा रिलेशनशिप्स मध्ये म्हणा किंवा ऋणानुबंधामध्ये काय काय इम्पॉर्टन्स आहे आजच्या दिवसांमध्ये? मी माझ्या ह्याच्यात एक युरोपो या नावाच्या ऑर्गनायझेशनची माहिती थोडी. त्या ऑर्गनायझेशन मध्ये, त्या संस्थेमध्ये हे ऋणानुबंध टिकवून ठेवण्याचंच काम केलं जातं. बरोबर. एकच समान धागा की त्यांची मुलं परदेशी आहेत. महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर, काय कुठल्याच देशातील महाराष्ट्र मंडळ तुम्हाला एकत्र आणतात कोणती तर मराठी भाषा किंवा महाराष्ट्रामधून तुम्ही आलात म्हणून. परंतु त्या एका म्हटलं तर तेवढ्या कमकुवत धाग्यावर तुम्ही लोकांना एकत्र बघताय ना, मैत्र जीवाचे प्रस्थापित करताय, ऋणानुबंध अधिक घट्ट करण्याचे प्रयत्न करतात. अशा संस्थांचं काम निश्चितपणे स्फुरणीय आहे. आणि तेच कदाचित आपल्याला सध्या जो विसंवाद दिसतो किंवा जे हरकत दिसते त्याच्यावर मात करण्यासाठी मदत करणार. फार फार छान, फार अतिशय सुंदर विचार आहेत. आणि मला वाटतं हे गायडन्स घेऊनच आम्ही सोशल वर्क मध्ये म्हणा किंवा सोशल कनेक्शन वाढवू. खूप छान वाटलं. आम्ही आमचा नवीन उपक्रम चालू केला आणि तुमच्यासारख्या या आणि ह्या चांगल्या टॉपिक वरती तुम्ही आम्हाला मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अशाच आपण काही गप्पा गोष्टींमध्ये सहभाग घेऊ. कोणाला काही अजून काही सजेशन्स असतील किंवा कोणाला काही अजून टॉपिक्स इन्क्लूड करायचे असतील किंवा याच्यावरती काही फीडबॅक द्यायचा असेल तर नंतर पण जरूर द्या. आपण याच्यावरती नक्की, कारण हा विषय न संपणार आहे आणि इट इज नेव्हर लास्ट. आपण त्याच्याबद्दल नक्की संपर्कात राहू. एवढं बोलून मी थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.